नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपण पाहतात पाटील हब यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, ऑगस्ट 2026चे वेतन वेळेवर मिळणार की एका छोट्याशा प्रक्रियेमुळे वेतन थांबू शकते? जर आपण शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणारे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 31 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की ई-केवायसी पूर्ण न झाल्यास ऑगस्ट 2026चे व सप्टेंबर 2026चे वेतन देण्यात येणार नाही. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, बाजूच्या स्क्रीनवर तुम्ही ते परिपत्रक पाहू शकताय. मित्रांनो, चला तर आता परिपत्रकात नेमकं काय नमूद करण्यात आले आहे ते आपण पाहूया. मित्रांनो, हे परिपत्रक शिक्षक संचालनालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकाचा विषय आहे शालार्थ प्रणालीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत. या परिपत्रकामध्ये 3 संदर्भ यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पहिल्या संदर्भानुसार मित्रांनो, सेवार्थ प्रणालीतील अधिकारी व कर्मचारी ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत यापूर्वी सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या. दुसऱ्या संदर्भानुसार मित्रांनो, ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर मित्रांनो, 28 जुलै 2026 रोजी माननीय प्रधान सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्देशानंतर हे नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मग नेमकं हे परिपत्रक कोणासाठी लागू आहे? तर मित्रांनो, या परिपत्रकानुसार पुढील सर्व कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ते म्हणजे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी. मात्र ही अट शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. मित्रांनो, यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की ऑगस्ट 2026चे देयक सप्टेंबर 2026 या वेतन देयकाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सर्व संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर ई-केवायसी पूर्ण झाली नाही तर ऑगस्ट 2026चे देय, सप्टेंबर 2026चे देय वेतन देण्यात येणार नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. याबाबत परिपत्रकात आणखी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. म्हणून सर्व संबंधितांनी या सूचनेची गांभीर्याने नोंद घ्यावी असे शिक्षण संचालनालय यांनी स्पष्ट केले आहे. मित्रांनो, यानंतर काही अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहे. या परिपत्रकाद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून सर्व पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ई-केवायसी वेळेत पूर्ण करतील. तर मित्रांनो, शिक्षण संचालनालय जारी केलेल्या ह्या परिपत्रकानुसार शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या अंशतः अनुदानित, खाजगी अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट 2026चे देय व सप्टेंबर 2026चे वेतन देयकापूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना ऑगस्ट 2026चे देय व सप्टेंबर 2026चे वेतन देण्यात येणार नाही. तसेच यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. म्हणून आपण अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नसेल
तर आपल्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. मित्रांनो, व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या शिक्षक मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि शिक्षण विभागातील अधिकृत परिपत्रके, शासन निर्णय आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची अपडेट्स सर्वात प्रथम मिळवण्यासाठी आपल्या पाटील हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेलं बेल आयकॉन बटन प्रेस करा, ज्यामुळे व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर आपल्याला सर्वात प्रथम नोटिफिकेशन प्राप्त होईल. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, नवीन माहितीसह भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.